नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात जय भीम, जय भारत, जय संविधान. आजची धक्कादायक आणि समाजाला हादरवणारी ग्रामीण भागातील बातमी येत आहे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून. म्हैसगावात अवैध दारू व्यवसाय तेजीत, अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त, प्रशासनाकडून कारवाईची मागणी, ग्रामस्थांमध्ये संताप. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे अवैध दारूचा व्यवसाय पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. गावात पोलीस यंत्रणा अस्तित्वात आहे आणि ती अस्तित्वात असतानाही सुद्धा देखील हा व्यवसाय उघडपणे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. या अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि होत असून विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना यामुळे झाली आहे. अलीकडेच गावामध्ये आखाडा आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. आता आखाडा कुस्त्या जर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे ते जत्रेचेच कार्यक्रम असतो आणि जत्रेच्या कार्यक्रमामध्ये प्रशासनाने आणि गृह खात्याने विशेष खबरदारी आणि जबाबदारीनं काम करायचं असतं. आणि अशा काळामध्ये हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असताना आणि एका बाजूला रामायणाचा महाभारताचा कार्यक्रम, दाऊद मलिकांची यात्रा, त्यामध्ये तमाशा, कुस्त्याचा फळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम विविध असे आयोजित केलेले असताना त्याला गालबोट जर लागत असेल तर ही गोष्ट साहजिकच ना त्या गावासाठी योग्य आहे ना प्रशासनासाठी. परंतु या आनंदाच्या वातावरणावर दारूच्या नशेने काळी छाया पसरवली. दारू पिऊन काही व्यक्तींनी तमाशा आणि यात्रेमध्ये वादविवाद, हंगामामध्ये गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने अखेर पोलिसांनी या ठिकाणी हस्तक्षेप करून वाद काही स्वरूपात थांबवले. पण दारूचा धंदा मात्र बंद झाला नाही याची खंत ग्रामस्थ व्यक्त करताना बाकी दिसतात. ग्रामस्थांच्या मते गावात हातभट्टी आणि बनावट दारू मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे अनेक जण दारूच्या आहारी गेल्याचे या ठिकाणी दिसून येते. यामुळे अनेक जण दारूच्या आहारी गेले असून घरोघरी घरगुती वाद निर्माण झालेत. त्याचबरोबर जुन्या गोष्टींच्या आठवणी येऊन मारामाऱ्या होतात, भांडणं होतात आणि आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या या ठिकाणी दिसून येतात. याचा सर्वाधिक फटका मात्र बसतो तो महिला आणि लहान मुलांना. काही महिलांनी तर संताप व्यक्त करताना असे म्हटले की हीच परिस्थिती सुरू राहिली तर अजून किती कुटुंबे उद्ध्वस्त होतील सांगता येत नाही. म्हणजे हा झालेला प्रकार किती भयावह आहे, भयंकर आहे. म्हणजे त्या गावामध्ये एकंदरीत भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं असंच म्हटलं तर वावगं नाही होणार. ग्रामस्थांचा आरोप आहे की त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही. ग्रामपंचायतकडूनही याबाबत कोणताही ठोस ठराव, जो ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागतो, तो अजूनपर्यंत घेतला न गेल्यामुळे गावातील वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. म्हणजे ग्रामसभेचा ठराव दारूबंदी, नशाबंदीचा घेतला तर फरक पडेल असं ग्रामस्थांचं एकंदरीत मत असल्याचं लक्षात येतं. आज अशा परिस्थितीत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या एका अत्यंत मौलाच्या संदेशाची आठवण या ठिकाणी होते. रविदास मधुरा क्यों पीजिए जो चढ़े चढ़े उतराए, नाम महारस पीजिए जो चढ़े नहीं उतराए. याचा अर्थ असा की क्षणिक नशा देणाऱ्या दारूपेक्षा नामरूपी अमृताचा आस्वाद घ्या
आयुष्यभर शांती आणि समाधान मिळेल. आणि काहींना जर हे समजत नसेल तर मी दुसऱ्या भाषेत त्यांना ह्या रविदास महाराजांचा हा दोह्याचा अर्थ समजून सांगू शकतो. अरे दारू का पितो, जी पिल्यानंतर चढते आणि कालांतराने उतरते. त्यापेक्षा तू अशी काही नशा कर जी नशा केल्यानंतर मरेपर्यंत उतरणार नाही. ती आहे नामरूपी नामाची, फुले शाहू आंबेडकरी विचारधाराची, परोपकाराची, आपल्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्याची, आपल्या गावावर प्रेम करण्याची, आपल्या देशावर प्रेम करण्याची नशा करा. तुम्हाला वेळच अशा गोष्टीसाठी मिळणार नाही. मित्रांनो, पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अवैध दारू व्यवसायावर कठोर कारवाई करावी, अन्यथा गावकऱ्यांनी आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे. ही बातमी राजर्षी न्यूजसाठी आमचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता जोगदंड यांनी पुरवली असून मी अण्णासाहेब दागतोडे आणि आपण पाहत रहा राजर्षी न्यूज. सत्य, न्याय आणि समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी, आपल्या देशावर प्रेम करण्यासाठी.